ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्राच्या मातीतील खो खो हा खेळ आता नव्या रंगात नव्या ढंगात जगभरात झेप घेतोय। गेल्या काही वर्षापासून खो खो झपाट्याने भरारी घेतोय आणि वर्ल्ड कप खो खो स्पर्धेत भारतानं विजय मिळवलाय। अंतिम सामन्यात नेपाळ विरुद्ध भारतीय पुरुष संघानं एकतर्फी विजय मिळवला। पुण्याच्या प्रतीक वायकरच्या नेतृत्वात भारतीय संघानं हा विजय संपादित केला। या स्पर्धेत तब्बल 20 देशांचे संघ सहभागी झाले होते। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो खो स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती। दरम्यान कर्णधार प्रतीक वायकर सोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। खो खो मध्ये जागतिक स्पर्धेमध्ये भारताची चमू विजयी झालेली आहे आणि या चमूचं जे नेतृत्व केलं ते मराठी खेळाडू केले, पुण्याच्या खेळाडू केले प्रतीक वायकर यांनी। प्रतीक, तुझं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। मोठा कप दिसतोय, खूप स्पर्धा झाली काल आणि त्यात विजय मिळवताना काय डोक्यात होतं, कशा पद्धतीने तो विजय मिळाला? आमच्या डोक्यात एवढंच होतं की पहिल्यांदा विश्वकप होतोय आणि आपल्या इंडियामध्ये होतोय, इंडियाचा गेम आहे, तर आपल्याला त्यामध्ये विजय मिळवलाच पाहिजे। आम्ही प्रत्येक मॅचेसमध्ये ह्याच विचार करत होतो की आपण कसे जिंकू शकतो। समोरच्या टीम सुद्धा खूप तुल्यबळ अशा होत्या। साऊथ आफ्रिकेचा संघ बघितला, नेपाळचा संघ बघितला, बांगलादेशचा संघ, असे भरपूर टीम्स होत्या। ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला होता, पण त्यांच्यासोबत आपण कशी स्ट्रॅटेजी केली पाहिजे याचं आमचं कोचेसचं आणि आमचं नेहमी बोलणं असायचं। त्याप्रमाणे टीम देखील निवडलेली। सो आम्हाला आनंद आहे की आम्ही त्या स्ट्रॅटेजीवर पूर्ण केली ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही आज विश्व विजेतेपद पटकावलं आहे। विजेतेपद पटकावलं, पण महत्त्वाची कालची लढाई कशी होती? कालची लढाई सुद्धा आम्ही पहिल्यांदा नेपाळशी खेळलेलो, पण आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण स्ट्रॅटेजी करून आलेलो की आमचा डिफेन्स वगैरे कसा करायचा आहे। सो आम्हाला त्या ह्याच्यावर आम्ही एकदम परफेक्टली सगळी स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली आणि आम्ही काल जिंकलो ती मॅच। आणि आता साधारणतः जर बघितलं ज्या पद्धतीची लढाई होती, त्यानंतर आता खास करून तो पुण्यातून येतो, ग्रामीण भागातून लढाई लढतो, खो खो खेळतो। खो खोला पहिलं दुर्लक्षित खेळ म्हणून मानलं जातं, पण आता यानंतर विश्वविजेता भारताच्या चमू झाले, त्याचं नेतृत्व पुण्यातल्या तरुणांनी केलंय। नवीन येणारे खेळाडू जे आहे त्या खेळाडूंना तू काय सांगशील? मी तुम्हाला थोडं करेक्ट करू शकतो। मी ग्रामीण भागातनं नाही, मी सर सिटी एरियातनं येतो, पण तरी पण मी खो खो खेळत होतो। तर म्हणजे ही खूप एक गोष्ट, ग्रामीण भागातून खूप खेळाडू खेळाडू येतात, पण सिटी भागातनं सुद्धा हा खेळ खूप चालतो। तर मला असं सांगू की येणाऱ्या काळामध्ये खो खोचा सुवर्ण काळ सुरू झालाय, कारण इथनं पुढे मला वाटत नाही की खो खो थांबेल, कारण स्वतःची लीग देखील आहे, स्वतःचा आता वर्ल्ड कप पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खो खो ऑलिम्पिक्स मध्ये जाईल। येणारा काळ आता असा वाटतो मला की 100 पेक्षा जास्त देश खेळायचा प्रयत्न चालू आहे। आत्ताच 55 देश खो खो खेळत आहेत, तर ही खो खोसाठी खूप मोठी उपलब्धी मला वाटतं की खूप मोठी अचिव्हमेंट आहे। तर येणारा काळ हा खो खोचा असेल आणि खो खो आता मला वाटत नाही की थांबेल, कुठे थांबणार नाही। खो खो आता थांबणार नाही। माझ्यासोबत प्रतीक वायकर होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की खो खोमध्ये विजयी होऊन त्यांनी एक नवीन संदेश दिला आहे आणि नवीन खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे। नवी दिल्ली प्रल्हादसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तर आपल्या मातीतला आपला खेळ, आणि हा खेळ खरं तर महाराष्ट्रानं वाढवला, तो जगभरात नेला आणि जगभरात नेऊन आज जगावर अधिराज्य सुद्धा या खेळावर आपलंच आहे। आणि हे मिळवताना महिलांच्या खो खोचा असेल किंवा मग पुरुषांच्या खो खोचा असेल, ते विजेतेपद आपल्याकडे आहे, आपल्या महाराष्ट्राचा तिथं कर्णधार आहे। हे निश्चितपणे मराठी मातीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि खो खो प्रेमींसाठी एक अतिशय अभिमानाची ही बाब आहे। आपल्या सगळ्या टीमचं आपण मनापासून कौतुक करूया आणि खो खोचा हा खेळ जगभरात आणखी जोमानं पोहोचावा आणि आपली पताका तिथे मोठ्या दिमाखात फडकत राहावी, या शुभेच्छा आपल्या टीमला देऊया। आणि यानंतर बघूया बातम्यांचा वेगवान आढावा, पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। शिंदेंच्या नाराजीनंतर केंद्रातून हल्ली सूत्र, मित्रपक्षांना विश्वासात न घेता पालकमंत्री पदाचा निर्णय। रायगड नाशिकच्या निर्णयाला केंद्रातून स्थगिती, सूत्रांची माहिती। इतकी वर्ष काम केल्यानंतर काही अपेक्षा असतात, पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? पालकमंत्री पदाच्या नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान।
आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, मात्र तटकरे पालकमंत्री म्हणून मान्य नाही. आमदार महेंद्र थोरवेंचं मोठं विधान, तर सुनील तटकरेंचाही पलटवार. ठाकरेंच्या पक्षातले 15 तर काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात. शिवसेनेच्या 23 तारखेच्या मेळाव्यात होणार राजकीय भूकंप, माजी खासदार राहुल शेवाळेंचा दावा. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल. विजय वडेट्टीवारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, तर उदय सामंतांसोबत 20 आमदार. संजय राऊतांचा मोठा दावा. एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे, आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. वडेट्टीवारांच्या भाकितावर उदय सामंतांकडून पूर्णविराम. बदलापुरातल्या अक्षय शिंदे एन्काउंटरला पोलीस जबाबदार, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल, गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे कोर्टाचे आदेश. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी घेतले जात आहेत. फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर. वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावावर पुण्यात संपत्ती प्रकरणी चौकशी सुरू. भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी कडून चौकशी. जळगावात प्रेमविवाहाच्या रागातून जावयाची निर्घृण हत्या, पोलिसांकडून 6 जणांना बेड्या. संतप्त नातेवाईकांकडून आरोपीचं घर जाण्याचा प्रयत्न. कोलकाता अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषी संजय रॉयला जन्मठेप. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरच्या अत्याचारानंतर देशभरात उसळली होती संतापाची लाट. तर या होत्या या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आता बघूया इतर काही बातम्यांचा वेगवान आढावा. वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी विनंती केल्यानं कोर्टानं पुढची तारीख दिली आहे. वाल्मिक कराड प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दत्ता खाडे यांना फर्ग्युसन रोडवर जागा खरेदीबाबत चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हुकल्यानं हसन मुश्रीफ नाराज असल्याचं दिसून आलं. जनतेच्या मनात मीच पालकमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. मी माझ्या भावना अजित पवारांकडे पोहोचवल्याचंही ते म्हणाले. पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यानं नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात आहेत. दरम्यान मी नाराज नाहीये असं स्पष्टीकरण शिंदेने दिलं. तर दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत लवकरच मार्ग निघेल, काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली. एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की गावात जाऊन बसतात, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. तुमच्या अस्वस्थतेचा त्रास राज्याला देऊ नका, तुम्ही महाकुंभमेळ्यात जाऊन बसा, असा खोचक टोला राऊतांनी लगावला. संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी समाचार घेतला. ठाकरे गटाच्या नेत्यांना नागा साधूंकडे न्या आणि पवित्र करून आणा, असा टोला त्यांनी लगावला. वारंवार उष्ण फुगणं म्हणजे एकनाथ शिंदे यांचं दबाव तंत्राचं राजकारण आहे. त्यांचं असं वागणं भाजपला पसंत पडत नाहीये. त्यामुळे भाजप नवी समीकरणं देखील तयार करू शकतं, असं सुषमा अंधारे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेतली. प्रशासनाची बैठक घेत त्यांनी पर्यटनाबद्दल